हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे। आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम बघणार आहोत। हा प्रॉब्लेम आपल्या टेक्स्ट बुक मध्ये अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 5 दिलेला आहे, तो आपण सॉल्व करतोय आज। सुचेता आणि गायत्री आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2। 3:2 रेशो मध्ये ते प्रॉफिट शेअर करत आहे। आपल्याला बनवायचं आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट। डेट आहे इयर एंडिंग आहे 31 मार्च 2019। सो आपण बनवतो या ठिकाणी इन द बुक्स ऑफ सुचेता अँड गायत्री ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज पर न्यू फॉर्मॅट। ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्रितच बनवणार आहोत। बघा, इथून खाली असणारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि वरचा भाग जो आहे दॅट इज ट्रेडिंग अकाउंट। सो स्टार्ट करतोय डिअर स्टुडंट्स आपण प्रॉब्लेम सोल्युशन साठी। या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रॉब्लेम सोडवायचा म्हटल्यानंतर आपल्याला सुरुवातीला हवा आहे ओपनिंग स्टॉक। सो ओपनिंग स्टॉक घेणार आहोत आपण। ओपनिंग स्टॉक जाणार आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला। सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला आपण घेणार आहोत ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक 18,700। त्यानंतर ओपनिंग स्टॉकच्या सोबत आपण लगेचच परचेसेस घेणं अपेक्षित आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता परचेस अँड सेल्स 65,000 अँड 1,85,500 डेबिटला असतात। परचेसेस नेहमी डेबिटला असतात बिकॉज एक्सपेन्सेस आहे आणि सेल्स नेहमी क्रेडिटला कारण रेव्हेन्यू आहे। सो या पद्धतीने डेबिटचे आहे परचेसेस देखील जाणार आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड। नेक्स्ट अनुक्रमे आपण घेतोय सेल्स 1,85,500 डेबिटचे डेबिट आणि क्रेडिटचे क्रेडिटला जाणार आहे। सेल्स देखील जाणार आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड। हे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय सेल्स 1,85,500। त्यानंतर आपण अनुक्रमे पुढे जातोय वर्क्स मॅनेजर सॅलरी 2,300 वर्क्स मॅनेजर एनी एक्सपेन्सेस दॅट इज वर्क एक्सपेन्सेस और फॅक्टरी एक्सपेन्सेस डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट। सो वर्क्स मॅनेजर सॅलरी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला जाणार आहे। ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड वर्क्स मॅनेजर सॅलरी। त्यानंतर आपण पुढे जातोय या ठिकाणी अनुक्रमे कॅपिटल दिलेलं आहे क्रेडिट साइडला। क्रेडिट साइड एकतर क्रेडिटला जाईल किंवा लायबिलिटीला। सो कॅपिटल इज अ लायबिलिटी। सो बॅलन्स शीट दिस इज अवर बॅलन्स शीट। बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला घेणार आहोत। सुचेताचं कॅपिटल घेतोय कॅपिटल ऑफ सुचेता 75,000 आणि त्यासोबतच आपण गायत्रीचं देखील कॅपिटल घेणार आहोत। कॅपिटल ऑफ गायत्री लायबिलिटी साइडला घेणार आहोत गायत्रीचं 40,000। नेक्स्ट पुढे जातोय ओपनिंग स्टॉक ऑलरेडी आपण रेकॉर्ड केलेला आहे। डेटर्स अँड क्रेडिटर्स डेटर्स इज अ ऍसेट सो ऍसेट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स। डेटरची अमाऊंट ही आपल्याला डेबिटला भेटणार आहे। सो डेटर जाणार आहे ऍसेट साइड। ऍसेटला घेतोय आपण डेटर्स। ऍडजस्टमेंट आहे आपण चेक करतो ऍडजस्टमेंट काय बघूया। बघा या ठिकाणी ऍडजस्टमेंट आहे डेटर्स वरती राईट ऑफ 2,000 बॅड डेट्स अँड मेंटेन RDD 3%। बघा सुरुवातीला आपण बघू शकतो इथे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर्ड बिल 4,000। नेहमी एक लक्षात ठेवायचंय जेव्हा बॅड डेट्स RDD आणि डिसऑनर बिल्स रिसिवेबल ह्या ऍडजस्टमेंट असतील सुरुवातीला आपण बिल्स रिसिवेबलची ऍडजस्टमेंट करून घेणं अपेक्षित आहे। सो बिल्स रिसिवेबलची ऍडजस्टमेंट काय बिल्स रिसिवेबल घेऊ आपण या अगोदर। बघा बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे बिल्स रिसिवेबल देखील ऍसेट आहे बिल्स रिसिवेबल 22,000। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिल्स रिसिवेबल 22,000 का करतोय आपण तर एक लक्षात ठेवायचं डिसऑनर जी ऍडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी सांगितली आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड याचा इफेक्ट हा डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल या दोघांवरती होणार आहे। आपण पुढे अगेन डिस्कस करू याच्यावरती। सो आपण म्हणून डेटर्स घेतले आणि सोबत बिल्स रिसिवेबल घेतले जेव्हा जेव्हा डिसऑनर्ड असेल या पद्धतीने करून घेणार आहोत। सो बघा काय सांगितलंय बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर्ड बिल 4,000। सो डिसऑनर्ड आहे लेस होणारे बिल्स रिसिवेबल मधनं लेस बिल डिसऑनर 4,000 मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येईल ते आपण आउटरला घेणार आहोत 18,000। लक्षात घ्यायचं या ठिकाणी बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हटलंय म्हणून वजा केलं आपण आउटरला। कोणते ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट झाले पाहिजे। एक इफेक्ट आपण बिल्स रिसिवेबल मधनं मायनस केलाय आणि दुसरा ऍसेट साइडलाच आपण डेटर्स मध्ये ऍड करणार आहोत। लक्षात घ्या डेटर्स मध्ये ऍड बिल डिसऑनर 4,000
डेटर्समध्ये ऍड करतोय. दोघांची टोटल आपण या ठिकाणी घेणार आहोत 51,500. आता लक्षात आलं असेल की डेटाच्या सोबत आपण बिल्स रिसिवेबल का घेतलं, कारण डिसऑनर लेस होणारे बिल्स रिसिवेबल मधनं आणि डेटर्समध्ये ऍड होणारे एकाच ठिकाणी त्याचे दोन इफेक्ट्स आहे. बघा पुढे जातोय आपण डेटर्स वरती. ही ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ 2000 बॅड डेब्ट्स. सो बॅड डेब्ट्स मायनस करणार आहोत, लेस बॅड डेब्ट्स. डेटर्स मधनं जे 51,500 टोटल आली त्यातनं आपण बॅड डेब्ट्स मायनस करतोय 2000, 2000 वजा करतोय, त्याची वजाबाकी आली 51,500. बघा या ठिकाणी पुढचा उर्वरित भाग म्हटलंय मेंटेन आरडीडी 3%. ह्या अमाऊंटवरती ही जी 49,500 जी अमाऊंट आलेली आहे याच्यावरती आपण घेणार आहोत लेस आरडीडी 3%. ती अमाऊंट आपली येणार आहे 1,485. 49,500 या अमाऊंट वरती कॅल्क्युलेट करायची, ते येणार आहे 1,485. 49,500 मधनं 1,485 वजा केलं, आलेली अमाऊंट 48,015 आपण आउटर कॉलमला घेतली. या पद्धतीने डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलचे इफेक्ट झाले. लक्षात घ्या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट झाले पाहिजे. डिसऑनरचे आपण 2 इफेक्ट केलेच आहे. राहिलाय बॅड डेब्ट्स 2000 आणि आरडीडी 1,450. ह्या दोघांचे इफेक्ट्स होतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सो आपण येतोय हे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस. हा जो ग्रीन लाईनच्या वरचा भाग आहे तो आहे ट्रेडिंग आणि ग्रीन लाईनच्या खाली तुम्हाला दिसेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो प्रॉफिट अँड लॉस डेबिटला घेतोय टू बॅड डेब्ट्स 2000, त्यात ऍड करूया आरडीडी 1,485. दोघांची टोटल जी येईल 3,485, ते आपण आउटर कॉलमला घेतले. या पद्धतीने बॅड डेब्ट्स आणि आरडीडीचे 2 इफेक्ट आपण केले. पुढे जातोय अनुक्रमे आपण. ओपनिंग स्टॉक झालंय, डेटर्स झालेत, क्रेडिटर्स. क्रेडिटर इज अ लॅबिलिटी अँड लॅबिलिटी ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स, म्हणून क्रेडिटर जाणार आहेत बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. हे आपण आलो या ठिकाणी बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. सो बॅलन्स शीट लॅबिलिटी साइडला तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण घेतोय बॅलन्स शीट लॅबिलिटी साइडला घेतोय आपण क्रेडिटर्स. क्रेडिटर्स वरती ऍडजस्टमेंट नाही, आउटर कॉलमला घेणार आहोत. क्रेडिटर्स 35,000 लॅबिलिटी साइडला. त्यानंतर पुढे जातोय आपण. क्रेडिटर्स झालेत वेजेस अँड सॅलरी 4,000. बघा वेजेस अँड सॅलरी म्हणजे वेजेस मेजर पार्ट आहे, जास्त आहे म्हणून अगोदर घेतला आणि सॅलरी नॉमिनल आहे. यासाठी आपण घेतोय वेजेसचा इफेक्ट देणार आहोत. वेजेस नेहमी जातात ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला आपण घेणार आहोत वेजेस. वेजेसची अमाऊंट घेतोय आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 4,000. यानंतर आपण पुढे जातोय बिल्स रिसिवेबल 22,000. ऑलरेडी इफेक्ट दिलाय आपण ऍसेट साइडला. हा बघा बिल्स रिसिवेबल 22,000, कारण डेटर्स एकमेकांच्या रिलेटेड होते म्हणून आपण अगोदरच इफेक्ट करून घेतलाय. बिल्स पेएबल 27,300 क्रेडिटला दिलाय म्हणजे लॅबिलिटी आहे. सो बॅलन्स शीट लॅबिलिटी साइडला घेणार आहोत बिल्स पेएबल. त्याची अमाऊंट आपण घेणार आहोत आउटर कॉलमला. अमाऊंट आहे 27,300. लॅबिलिटी साइडला घेतले बिल्स पेएबल. पुढे जातोय डिस्काउंट. डिस्काउंटची अमाऊंट दिली क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला 400 दिले. डिस्काउंट जेव्हा डेबिटला असेल दॅट इज एक्सपेन्सेस, क्रेडिटला असेल इन्कम. सो दिस इज डिस्काउंट रिसिव्ड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. इथे खाली आपला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तिथे आपण घेणार आहोत डिस्काउंट. क्रेडिट साइडला घेतो आपण बाय डिस्काउंट 400. ही इथून खाली सुरुवात होते आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एकत्रितच बनवायचं ट्रेडिंग अकाउंट. वरचा भाग ट्रेडिंग, खाली प्रॉफिट अँड लॉस. डिस्काउंटचा रेकॉर्ड झालाय मोटिव्ह पॉवर 1,350. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंगलाच जाणार आहे. ट्रेडिंगला घेतोय आपण टू मोटिव्ह पॉवर 1,350. बघा ऍडजस्टमेंट आहे मोटिव्ह पॉवरच्या तिथे. ऍडजस्टमेंट बघूया आपण. मोटिव्ह पॉवर 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ मीटर. डिपॉझिट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिपॉझिट ऑफ मीटर, डिपॉझिट पेड केलंय, एक्सपेन्सेस नाहीये. डिपॉझिट ही ऍसेट आहे म्हणून याचं सेकंड प्रीपेड आपण म्हणू शकतो. एक प्रकारे ऍसेट जनरेट झालेली आहे, ती जाणार आहे बॅलन्स शीट ऍसेट साइडला. त्यासाठी आपण मोटिव्ह पॉवर मधनं मायनस करणार आहोत लेस डिपॉझिट फॉर पॉवर मीटर अमाऊंट 500. आलेली अमाऊंट आपण आउटर कॉलमला घेतोय 850.
याचा सेकंड इफेक्ट आपण म्हटलं होतं ऍसेट साईडला होणार आहे. डिपॉझिट फॉर मीटर, ऍसेट साईडला त्याचा इफेक्ट घ्यायचा आहे. डिपॉझिट फॉर मीटर 500, ऍसेट साईडला घेतोय डिपॉझिट फॉर मीटर 500. सो मोटिव्ह पॉवर मधनं मायनस होणार आहे, लक्षात घ्या. लेस फ्रॉम मोटिव्ह पॉवर आणि त्याचा सेकंड इफेक्ट होईल ऍसेट साईडला. नेक्स्ट पुढे जातोय आपण. कस्टम ड्युटी, कस्टम ड्युटी हे देखील जाणार आहे ट्रेडिंग अकाउंट. रॉ मटेरियल परचेसच्या संबंधातील एक्सपेन्सेस आहे. सो कस्टम ड्युटी जाणार आहे. सॉरी, आपण लायबिलिटी साईडलाच आहोत, तिकडे जाऊया. दिस इज अवर ट्रेडिंग अकाउंट. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेणार आहोत टू कस्टम ड्युटी. त्याची अमाऊंट आहे 1500. आउटर कॉलमला घेतलं. नेक्स्ट आपण पुढे जातोय इंटरेस्ट. अगेन बघा, इंटरेस्ट क्रेडिटला दिला आहे, दॅट मीन्स इन्कम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय इंटरेस्ट 1300. डेबिटला असतं तर आपण म्हटलं असतं टू इंटरेस्ट, कारण तो असता एक्सपेन्सेस. क्रेडिटचा क्रेडिटला, डेबिटचा डेबिटला. नेक्स्ट पुढे जातोय अनप्रोडक्टिव्ह वेजेस. बघा, प्रोडक्टिव्ह अँड अनप्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह असेल तर जाणार आहेत ट्रेडिंग अकाउंटला आणि अनप्रोडक्टिव्ह असेल तर जाणार आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. अनप्रोडक्टिव्ह, सो अनप्रोडक्टिव्ह वेजेस घेतोय आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस 3000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस. पुढे जातो ऑडिट फी 2500, रेंट 1800, कन्व्हेन्स 2000. हे तिघही आयटम याच्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये. तिघही आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला घेणार आहोत. बघा, ऑडिट फी, रेंट आणि कन्व्हेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सुरुवातीला घेऊया आपण या ठिकाणी ऑडिट फी 2500. नेक्स्ट आपण घेतोय रेंट 1800 अँड लास्ट कन्व्हेन्स 2000. तिघही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. दिस इज अवर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस. खाली आहे प्रॉफिट अँड लॉस, तिथे आपण तिघे आयटम घेतले. नेक्स्ट पुढे जातोय गुडविल 25,000. गुडविल अँड कॉपीराइट दोघही ऍसेट आहे. गुडविल 25,000 अँड कॉपीराइट 20,000. बोथ आर इनटँजिबल ऍसेट. इनटँजिबल ऍसेट्स आहे, बॅलन्स शीट ऍसेट साईडला जातील. सुरुवातीला घेणार आहोत गुडविल 25,000 आणि त्यानंतर आपण घेतोय कॉपीराइट 20,000. दोघंही इनटँजिबल ऍसेट आहे. नेक्स्ट बिल्डिंग 88,000. बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे बघा. डेप्रिसिएट बिल्डिंग 5%. सो बिल्डिंग ऍसेट आहे, ऍसेटला जातोय आपण. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घेणार आहोत. बिल्डिंग 88,000 लेस डेप्रिसिएशन 5%. 88,000 वरती 5% काढायचे, दॅट इज 4,400. एक शॉर्टकट सांगतो, एक झिरो कमी केला की आपल्याला त्या ठिकाणची अमाऊंट राहील, दॅट इज अवर 10%. ही अमाऊंट आहे 8,800. 10% त्याच्या निम्मे 4,400. 5% अमाऊंट. याची मायनस करून आपण आउटर कॉलमला घेणार आहोत 83,600. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड आपण घेणार आहोत डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड 4,400. हे आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4,400. नेक्स्ट पुढे जातोय आपण. पार्टनर्स लोन 6,150. पार्टनर्स लोन, लोन इज अ लॅबिलिटी. लॅबिलिटी जाणार आहे बॅलन्स शीट लॅबिलिटी साइडला. सो बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड आपण घेतोय पार्टनर्स, दॅट इज सुचेताज लोन 6,150. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 40,000 अँड कॅश ॲट बँक 26,000. दोघंही ऍसेट आहे. इन्व्हेस्टमेंट 40,000 ऍसेट आहे आणि कॅश ॲट बँक 26,000 ही देखील ऍसेट आहे. दोघंही ऍसेट आपण घेणार आहोत बॅलन्स शीट असेट साइडला. सुरुवातीला घेतोय आपण इन्व्हेस्टमेंट 40,000 आणि यानंतर घेतोय कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक आहे आपली 19,700. सॉरी कॅश ॲट बँक घेणार आहोत आपण या ठिकाणी. ऍसेटला जाणार, लक्षात घ्या. बॅलन्स शीट ऍसेट साइड कॅश ॲट बँक 26,000.
सो इन्व्हेस्टमेंट आणि कॅश ॲट बँक ॲसेट आहे. आपण बॅलन्स शीट ॲसेट साईडला त्याचा रेकॉर्ड केलाय. पुढे जातोय आपण. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स पूर्ण रेकॉर्ड झालेला आहे. आपण ऍडजस्टमेंट चेक करतोय. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट बघा. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 19,700. क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक जाणार आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला आपण स्टॉक घेणार आहोत. सो बघा या ठिकाणी आहे प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट. या ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला आपण घेणार आहोत क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 19,700 मध्ये 2 लाईन सोडतोय कारण एक ऍडजस्टमेंट आहे. बाय क्लोजिंग स्टॉक 19,700. याचा सेकंड इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीटला. बॅलन्स शीट असेट साइड क्लोजिंग स्टॉक 19,700. बघा ॲसेट साइडला घेतलाय क्लोजिंग स्टॉक. सो क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साइड. नेक्स्ट पुढे जातोय गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स गेलेत कमी झाले त्या म्हटल्यावर पहिला इफेक्ट होतोय ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिटला घेणार आहोत बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री मध्ये डिस्ट्रीब्यूट केले म्हणजे आपल्याला काही वेळ नाही लागलेला आहे. फ्री मध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय याचा अर्थ आपण ऍडव्हर्टाइज करतोय. सो गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ऍडव्हर्टाइज साठी करतोय आपण 3,000. अमाऊंट घेतली ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. याचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. टू ऍडव्हर्टाइजमेंट सेम अमाऊंट जी आहे ती घेणार आहे 3,000. सो फ्री मध्ये जे गुड्स वाटले ते ऍडव्हर्टाइज साठी वाटलेत आणि ऍडव्हर्टाइज घेणार आहोत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. 2 इफेक्ट लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण चेक करणार आहोत. मोटिव्ह पॉवर 500 झालेली ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएशनची देखील आपली ऍडजस्टमेंट झाली आहे. ही झाली आहे आणि सर्व ऍडजस्टमेंट झाले. आता क्लोज करतोय आपण. बघा क्रेडिट साइडची टोटल आपण करणार आहोत ती येते 2,08,200. तीच आपण डेबिट साइडला लिहून घेणार आहोत 2,08,200. आता डेबिट साइडची टोटल आपण करणार आहोत. डेबिट साइडची टोटल येते 92,350. लक्षात घ्या ही डेबिट साइडची ही सर्व जी टोटल आहे ही जी टोटल आहे ही सर्व टोटल येते 92,350. सो 92,350 आपण 2,08,200 मधून वजा करतोय. जो राहिलेला डिफरन्स आहे तो आहे ग्रॉस प्रॉफिट. सो लक्षात घ्या 2,08,200 वजा ही सर्व अमाऊंट म्हणजेच 92,350 राहिलेला डिफरन्स हा असणार आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. सो ग्रॉस प्रॉफिट आला 1,15,850. त्याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,15,850. यानंतर आपण घेतोय प्रॉफिट अँड लॉस. इथून खाली प्रॉफिट अँड लॉस सुरू होतोय. प्रॉफिट अँड लॉसची टोटल आपण करतोय. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसची आपली टोटल येते. बघा लक्षात घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल आपण करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ही सर्व क्रेडिट साइडची टोटल येते 1,17,550. तीच आपण डेबिटला घेणार आहोत 1,17,550. त्यातनं डेबिट साइडची टोटल आहे. डेबिट साइडची संपूर्ण आपण टोटल बघतोय. डेबिट साइडची टोटल 20,185 मायनस केल्यानंतर जो डिफरन्स राहील दॅट इज अवर नेट प्रॉफिट. लक्षात घ्या 1,17,550 मधनं या सर्व अमाऊंट वजा करायचे आहे. राहिलेला डिफरन्स म्हणजे नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट आपण 2 पार्टनर्स मध्ये सुचेता आणि गायत्री मध्ये 3:2 याप्रमाणे रेशो मध्ये डिवाइड करणार आहोत. कसं करणार आहोत बघा 97,365 या दोघांची टोटल करा. 3 + 2 5. 97,365 भागिले 5 केल्यानंतर जी अमाऊंट येईल त्याला गुणिले 3 करा. तुम्हाला मिळेल सुचेताची अमाऊंट. गुणिले 2 केल्यानंतर मिळेल गायत्रीची अमाऊंट. लक्षात घ्या 97,365 भागिले या दोघांची टोटल 5. जे आन्सर येईल त्याला गुणिले 3 केल्यानंतर सुचेताचा शेअर आणि नंतर येणार आहे गायत्रीचा. सो आहे आपला नेट प्रॉफिट.
नेट प्रॉफिटची अमाऊंट आपण दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केली 3:2 रेशोमध्ये. याचा सेकंड इफेक्ट आपण ॲड करणार आहोत सुचेताच्या कॅपिटलमध्ये. बघा सुचेता या ठिकाणी आहे, सुचेताच्या कॅपिटलमध्ये ॲड केलं नेट प्रॉफिट 58,419. जी टोटल आहे ती आउटरला घेतली 1,33,419. आणि गायत्रीचा नेट प्रॉफिट घेतोय आपण. गायत्रीच्या अमाऊंटमध्ये ॲड करूया 38,946 आणि आउटरला येतोय त्याची टोटल 78,946 दोघांची टोटल. लक्षात घ्यायचंय. बघा हा डिफरन्स आपण जो रेशो प्रमाणे डिवाइड केलाय तो डिफरन्स आपण त्यांच्या बॅलन्समध्ये ॲड केला. या सर्व अमाऊंटची टोटल आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. सो टोटल आपण सेपरेटली हायलाइट करूया. ह्या पूर्ण बॅलन्सेसची टोटल आली आहे आपली 2,80,815. सेम एसेट साईडची टोटल करतोय आपण. एसेट साईडची टोटल देखील आली 2,80,815. या पद्धतीने या ठिकाणी आपला बॅलन्स शीट टॅली झालेला आहे. डिअर स्टुडंट्स, काही आपल्याला डाऊट्स असतील आपण कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन नक्की शेअर करा. सो थँक यू स्टुडंट्स.